पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर वाद हा थांबत नाहीये। पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा वाद वैयक्तिक पातळीवर पोहोचलाय। अशामध्येच माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमधून धंगेकर कपड्याच्या दुकानाची जाहिरात करत असल्याचा आरोप होतोय। या व्हिडिओवरून सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी चौकशीची मागणी केली आहे। राजकारणी कधीपासून मॉडेलिंग करू लागले असा सवाल सुद्धा कुंभारांनी विचारलाय। गोखले बिल्डरच्या बांधकाम इमारतीची जाहिरात मुरलीधर मोहोळ यांनी केल्याचा व्हिडिओ धंगेकरांनी व्हायरल केला होता। आता रवींद्र धंगेकरांचा व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यामुळे भाजपकडून धंगेकरांना उत्तर दिलं जातंय का असा सवाल उपस्थित होतोय। जर धंगेकरांनी किंवा धंगेकरांच्या अशा काही कोणत्याही कंपनीमध्ये संबंध सापडले ज्याच्यामधून जनतेचं नुकसान होतंय किंवा ज्याच्यामुळे जनतेला फसवण्यात आलाय असं जर काही पुढे आलं तर त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे। परंतु एकमेकांचे व्हिडिओ पुढे आणून जनतेची दिशाभूल करण्यामध्ये काही अर्थ नाही। मुरलीधर मोहोळ यांनी स्वच्छपणाने पुढे येऊन ज्या कंपनीने हा घोटाळा केला त्या कंपनीचे संचालक, त्या ट्रस्टचे जे काही संचालक सामील आहेत या प्रकरणामध्ये त्यांच्यावर आणि ज्या कोणी त्यांना मदत केली त्या सर्व अधिकारी आणि ज्या काही संस्था असतील त्यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्न केले पाहिजेत, नवे ही फौजदारी केली पाहिजे। आणि ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला त्याचं कौतुक करणं, त्याच्या व्यवसाय भरभराटीला लागलं पाहिजे ह्या हेतूने मी त्या कापड टेलर आमचा तो गरीब पोरग धंदा करते, व्यवसाय करते, त्याच्या व्यवसायाला भरभराटी मिळावं, त्याला 4 रुपये मिळावं ह्याच्यासाठी तो म्हणला धंगेकर भाऊ मला थोडं तुम्ही 2 शब्द बोलले तर माझ्या धंद्याला गती मिळेल, माझा व्यवसाय चालेल, माझं पोट पाणी चालेल, माझं कुटुंब चालेल ह्या हेतूने मी त्याला शुभेच्छा दिल्या। त्यात काही गैर नाही। आजही मला एखादा युवक जर व्यवसाय चालू करत असेल आणि तो म्हणला तुम्ही शुभेच्छा दे तर शुभेच्छा देणं आपलं काम आहे। कारण आपण एक लोकप्रतिनिधी, आपल्या लोक ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्याच्या व्यवसायाला छोटा मोठा व्यावसायिक असेल त्याला शुभेच्छा देणं आपलं कर्तव्य आणि त्याचं काम त्यात मला गैर वाटत नाही आणि त्याच्यामध्ये माझी 0 पैशाची भागीदारी